नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार, भावा बहिणीला नमस्कार. तर आज आहे रक्षाबंधन. तर रक्षाबंधनच्या सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिथं शेजारी उभारलेत बरं का. तुम्हाला पण रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई. बरं बरं. तर सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बघा, तर लाडकी बहीण योजना ह्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. तर आज आहे तिसरा सोमवार म्हणजे शिवमुठ आहे मुगाची. तर बघा, लाडकी बहीण योजना इतका आनंद झालाय माझ्या माता बहिणीला की सांगताच येत नाही. इतका आनंद झालाय. 3,000 रुपये त्यांना पोचलेत. माझे आणि पैसे आलेत का नाही मी बघितलेलं नाही. मी बघणार आहे जाऊन. तर मी बघितलेलं नाही. तर मी आज इथं आजूबाजूला काही महिलांना आलेत, काहीला नाही आलेत, येतील त्यांचे दमानी. तर त्या माता बहिणीचा आनंद इतका होता काल की सांगताच येत नाही. इतक्या त्या आनंदित होत्या. एक तर शेजारीनं आणि जवळ आवाज जयश्रीत आहे, तुम्हाला माहिती आहे का. म्हणलं काय माझे पैसे आले की. म्हणलं आता काय घेणार ताई तुम्ही. अहो, ज्यानं मला ओवाळणी दिली त्यांची एक साडी आणि लक्ष्मीला खेळणी घेणार आहे म्हणल्या. त्याची एक साडी आणि लक्ष्मीला खेळणी येईल का. म्हणलं सहज येते. तुम्ही घ्या म्हणलं, खेळणी बी घ्या लक्ष्मीला आणि साडी घ्या. तर इतक्या त्या खुश होत्या आणि त्यांचा आनंद. खरंच खूप खूप मी आभारी आहे सरकारची की आम्हा माता बहिणीला तुम्ही हे 3,000 रुपये पाठवले ओवाळणी. त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आणि ही आनंद मी कधी पाहिला नव्हता माझ्या माता बहिणीच्या चेहऱ्यावर. तर आज मी गल्लीत आज 2 दिवस झालं मी बघते सगळ्याचं धिंगाणा चालू आहे. पैसे आले. तर बरं झालं बाबा, चांगलं झालं. लेकराला लागते ते संसारात काय म्हणून नाही हो. सगळ्या गोष्टीला नडतंय माणूस. द्या पैसे म्हणून मालकाच्या मागं लागावं लागतंय. तर आता काय का होईना त्या 1,500 रुपयाचा आधार झाला माझ्या माता बहिणीला. आणि मला एक सांगायचं आहे सगळ्याला की हे कायम टिकून राहावं आम्हाला पैसे, अशी माझी नम्र विनंती आहे. कारण जी आनंद आहे तुम्ही आता ती काल बघा त्या माता बहिणीचा व्हिडिओ काढायला पाहिजे होते. इतक्या आनंदात होतो आम्ही काल. त्या लयच खुश होत्या म्हणजे लयच. 3,000 आले म्हणले. तर बघा, आज त्यांची लेकरं बी खुश होती. सगळं घरबार खुश होतं. खरंच ही मदत लय चांगलं झालं आणि कायमस्वरूपी टिकून राहावे आम्हाला. हां, बघा जरा आवाज हे झालाय. काय झालं काल दाजीने आणलं कुरमुडं आणलं आणि खा म्हणलं. आपल्या लहानपणीची आठवण. कुरमुडं रुपयाला 1 पुडा यायचा कुरमुड्याचा. किती बी खायचं. 10 पुडं खाल्लं तरी खाल्ल्याने वाटत नव्हतं. पाऊस लय होता काल, त्याच्यामुळे ती कुरमुडं खाल्लं ती थोडंसं नरड्याला हे झालंय आज. तर तुम्ही गेलात का राखी बांधायला माता बहिणीनं. बघा मी नाही गेलेली कारण पाऊस लई होता काल. जायचं कधी. दाजीला सुट्टी नाही, कामावून सुट्टी मिळत नाही त्यांना अजिबात नाही. नाही तर पैसे कट असं व्हायला लागलं आहे त्यांचं. त्याच्यामुळं आम्ही गेला ना. तर भाऊजाई आमची इतकी फोन करीत होती म्हणता काल दिवसात 2 वेळेस केला. रात्री तर 2 वाजता फोन केला. तुम्ही येणार आहेत का हो जयश्री. येते म्हणलं, काळजी करू नका. लय फोन केलं भाऊजाईनं. सांगताच येत नाही इतकं फोन केलं भाऊजाईनं. भावाने एकदा केला, भाऊजाईनं लय केलं फोन. किती गुणगाव राखी बांधा या म्हणून लयच फोन केलं. पण ही लाडकी बहीण जी योजना आहे ना, ह्या भावा लोकांनी नाही फोन करू द्या. काय गरज नाही. ह्या भावानं तर पैसे पाठविले ना ओवाळणी माझ्या माता बहिणीला. हां, त्याच्यामुळं माझ्या माता बहिणी लय खुश आहे त्या. अहो, एक माता माऊलीला तर 10 वर्ष झालं भाऊ बोलत नाही. 10 वर्ष झालं, कोण म्हणते 15 वर्ष झालं राखी बांधायला बोलवीत नाही ती. का हो, 500 रुपयाच्या साडीचं नेट पडेल म्हणूनच का. साडीची किंमतच काय राहिली हो. बघा होलसेल दुकानानंतर कसे 300ला 250ला 500ला तरीसुद्धा बोलवीत नाही ती. का तर साडी घ्यावी लागल. तर त्या माता बहिणी काय म्हणत होत्या काल, 10 वर्ष झालं मला फोन नाही केलेला भावाने राखी बांधाय. तर आज ह्या भावानं ओवाळणी पाठविली त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहेत त्यांच्या. आणि राखी पौर्णिमेच्या आधीच ओवाळणी पाठविली ती तर लयच चांगलं झालं. आज एक जणीनं साडी घेतली, नेसली आहे बघा. एक जण नाद करायचा नाही म्हणली. आता मुख्यमंत्री माझा भाऊ आहे. हां, नाही या भावानं फोन केला तर नाही करू द्या.
तर मग मी खरंच खूप आभारी आहे त्यांची. आणि माझ्या माता बहिणी अशाच आनंदात राहिल्या पाहिजे सगळ्या. आणि पैसेही बंद व्हायला नाही पाहिजे की कोण म्हणतंय लय दिवस नाही थोडे दिवस आहे, तसं कधीच व्हायला नाही पाहिजे. पैसे चालूच राहू द्या हो. कारण ही चेहऱ्यावरचा जी आनंद आहे माझ्या माता बहिणीच्या, ही वेगळंच होता काल. काही जणांचे नाहीत आले, येतीलच पण त्यांचे बी. आणि मी तर ना काय आलेत का नाही बघितले नाही, कारण काल रविवार होता, बँक बंद. आज जाईल बघल आले का नाही. मग पण माझ्या माता बहिणीसाठी हे लय चांगलं झालं हो सरकार. खरंच की हो, लय चांगलं झालं की हो हे.